निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांसाठी विदर्भामधून विशेष विमानाची सोय करण्यात येणार आहे असं कळतंय। फोडाफोडी होऊ नये यासाठी म्हणून महाविकास आघाडीकडून ही खबरदारी घेतली जाते। विदर्भातून अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। विदर्भात जास्त जागा काँग्रेसला मिळतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केलाय। निकाल समोर येताच निवडून येणाऱ्या आमदारांना मुंबईत सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीच विशेष विमानांची सोय आता केली जाते। विदर्भातील काँग्रेस एका नेत्याला अपक्ष उमेदवाराच्या संपर्क साधून व्यवस्थेची जबाबदारी देखील देण्यात आलेली आहे। तर पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पराग, आपण बघतोय कालपर्यंत हेलिकॉप्टर आणि विमानं बुक झाली होती, आता काँग्रेसनं देखील इथं पुढाकार घेतल्याचं दिसतंय। काँग्रेसनं विदर्भातून मुंबईमध्ये आणण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केल्याची माहिती समोर आली आहे, काय अधिक सांगाल? सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे का महायुतीच्या आपापल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जे आहे तयारी करत आहे। मतमोजणीनंतर ती खरं तर ही सगळी प्रक्रिया असणार आहे। सुरुवातीला सर्वात पहिले जे आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मतमोजणी केंद्रावर कशा पद्धतीने खबरदारी घ्यायची या संदर्भातली माहिती प्रशिक्षण जे आहे ते उमेदवारांना आणि संबंधित जे काही बूथवर असणार आहे किंवा मतमोजणी केंद्रावर असणार त्यांना दिले जाणार आहे। त्यानंतर एकदा निकाल यायला लागले का जे निवडून येणारे आमदार असो ते मग अपक्ष असो, बंडखोर असो की पक्षातले असो, या सगळ्यांना सुरक्षित स्थळून म्हणजे लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधणे आणि त्यांना जे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी जेणेकरून ते दुसरीकडे जाऊन म्हणजे खास करून बंडखोर अपक्ष काँग्रेस पक्षाचे जे असतील निवडून येणारे त्यांच्यावर लक्ष असेल, पण अपक्ष बंडखोर यांच्यावर सुद्धा त्यांच्यावर देखील आता काँग्रेसनं लक्ष ठेवल्याचं दिसतंय। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।